नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची आजच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली असून पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेच्या कामांचा धडाका आज पाहायला मिळाला। बीड येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 30,95,00,000 तर सामाजिक न्याय विभागांतर्गत संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड येथे मुलांचे वसतिगृह उभारण्यास 9,99,00,000 रुपये इतका रकमेचा आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली होती। तर सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेचे जनकच धनंजय मुंडे हे आहेत। दरम्यान परळी येथील कृषी महाविद्यालय, सोयाबीन संशोधन केंद्र, त्या पाठोपाठ आता बीड येथील प्रशासकीय इमारत, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहाचा विषय मार्गी लावल्यानं नव्यानं पालकमंत्री म्हणून पुन्हा निवड झालेल्या धनंजय मुंडे यांच्या कामाचा उरक पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब या खासदार सुप्रियाताई सुळे यांची आज मुंबई येथील वायबी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ सुधामतीताई रत्नाकर गुट्टे यांनी भेट घेतली। या भेटीत बीड जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक विषयासह बीड लोकसभेच्या निवडणुकीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली। मुंबई येथील वायबी चव्हाण सेंटर येथे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे राज्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ सुधामतीताई रत्नाकर गुट्टे, बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप भैया क्षीरसागर, बाळासाहेब देशमुख यांनीही खासदार पवार, खासदार मुळे यांची भेट झाली। यावेळी या भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी, बीड लोकसभा निवडणूक, बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे आणि तो पुढेही कसा राहील या विषयाचं मूळ मंत्र खासदार शरद पवार साहेबांनी सांगितलं असून बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असंही खासदार शरद पवार साहेबांनी निर्देश दिले असल्याचं सांगितलं जात आहे। सामाजिक राजकीय आदी विषयावर चर्चा करण्यासाठी साहेबांना खूप वेळ दिला असल्याचं सौ सुधामतीताई गुट्टे यांनी सांगितलं। 30 सप्टेंबर रोजी महसूल विभागानं बीड जिल्ह्याची हंगामी पैसेवारी 48 पैसे जाहीर केली आहे। बीड जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली। महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 अंतर्गतच्या पैसेवारी काढण्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्यास तो भाग दुष्काळी जाहीर करण्याचं स्पष्ट नमूद आहे। यापूर्वीही बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी वारंवार पाठपुरावा केला। त्यानंतर आता 30 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याची पैसेवारी महसूल विभागाने जारी केली। यात बीड जिल्ह्याची पैसेवारी 48 पैसे झाली असून जिल्ह्याभरात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे। अंबाजोगाई येथील क्रीडा संकुलात महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या। या स्पर्धेत राजस्थानी पोद्दार लंस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलं। पोद्दार शाळेतील चिरंजीव शिवराज, रणजित गायकवाड याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहिती यांनी दिली आहे। या गुणवंत खेळाडूंचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहिती, उपाध्यक्षा सौ प्रेमलता बाहिती, कोषाध्यक्षा सौ कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहिती, अकॅडमिक डायरेक्टर बीपी सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केलं तसेच भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। या यशस्वी खेळाडूच्या नेत्रदीपक कामगिरीचं सर्वत्र अभिनंदन होत आहे तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सूर्यकांत घोलप यांचं राजस्थानी पोद्दार लंस्कूलच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक आदींनी अभिनंदन केलं। परळी नगरपालिकेने 5 वर्षापूर्वी परळी शहरातील पत्रकारांना घरासाठी जागा देण्याचा ठराव घेतला, परंतु सदरील जागा आतापर्यंत हस्तांतरित झालेली नाही। समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारांबाबत परळी नगर परिषदेची ही भूमिका असेल तर सामान्य जनतेच्या समस्येचं काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मनोज संकाय यांनी केलाय। परळी नगरपालिकेने मागील 5 वर्षात अनेक संस्था, समाज घटकांना केवळ आश्वासनं दिली। परळी शहरातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी नंदागौड मार्गावरील जुना कचरा डेपोची जागा देण्याचा ठराव पारित केलेला। या जागेवर मान्यवर नेत्यांच्या हस्ते नामफलक अनावरण करण्यात आल्यानंतरही ही जागा पत्रकारांसाठी अद्याप मोकळी करून दिलेली नाही।
याच काळात राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना दिलेल्या जागा तात्काळ ताब्यात दिल्या आहेत। समाजाचे प्रश्न मांडणारे, राजकीय नेत्यांना प्रसिद्धी देणारे पत्रकारांबाबत असे घडत असेल तर सामान्य जनतेच्या समस्यांचं काय, असा प्रश्न ऍडव्होकेट मनोज संकाळे यांनी करत नगरपालिकेच्या कर्त्या धर्त्यांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तालुक्यातील गाडे पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या वतीनं 15 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू आहे। या उपोषणाला भेट देण्यासाठी व गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील मंगळवारी गाडे पिंपळगाव येथे आले होते। मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांचं ढोल ताशांच्या गजरात जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी गाडे पिंपळगावच्या गावकऱ्यांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती। जरांगे पाटील यांचं आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात 4 जेसीबींच्या सहाय्याने फुले टाकून जंगी स्वागत करण्यात आलं। तसेच स्वागतासाठी गावातील मुख्य रस्त्यावर दुतर्फा भगवे ध्वज, स्वागत कमानी गावकऱ्यांच्या वतीने उभारण्यात आल्या होत्या। यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मराठा युवकांनी शांततेत आंदोलन करावे, कायदा हातात घेऊ नये, हताश होऊन आत्महत्या करू नका। तुमच्यासाठीच आरक्षणाची लढाई सुरू आहे आणि तुम्ही आत्महत्या केल्या तर आरक्षण कोणासाठी मागायचं, म्हणून आत्महत्या करू नका, विश्वास ठेवा, आरक्षण मिळणारच आहे। यावेळी पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या ठिकाणी 14 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा आयोजित केली आहे। या सभेला राज्यभरातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्यानं पाडळशिंगी येथील टोल नाक्यावर या आंदोलनात जाणाऱ्या गाड्यांकडून टोल घेतला जाऊ नये अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी निवेदनाद्वारे आरबीआय टोल नाका व्यवस्थापनाकडे केली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी या ठिकाणी आवरण उपोषण केलं होतं। यावेळी मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन आरक्षणासाठी 30 दिवसाचा वेळ मागितला होता, म्हणून जरांगे पाटील यांनी 40 दिवसाचा वेळ आरक्षण जाहीर करण्यासाठी दिलाय। या पार्श्वभूमीवर 14 ऑक्टोबर 2023 रोजी 30 दिवस पूर्ण होत असल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा समाज बांधव सभेचं आयोजन केले। या सभेला बीड जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत। ही परिस्थिती लक्षात घेऊन गेवराई तालुक्यातील गेवराई बीड दरम्यान असलेल्या पाडळशिंगी टोल नाक्यावर या सभेला जाणाऱ्या एकाही गाडीकडून टोल घेतला जाऊ नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी आरबीआय टोल नाका पाडळशिंगीचे व्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे गेल्या काही दिवसात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे सर्वत्र प्रकरण गाजत असताना तेथील खासदार हेमंत पाटील यांनी अत्यंत नीच पातळीवर जात अधिष्ठातासारख्या अत्युच्च पदावर असणाऱ्या उच्च शिक्षित स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर SR वाकोडे व सिव्हिल सर्जन डॉक्टर किशोर राठोड यांना सदर प्रकरणी जबाबदार धरत तिथले शौचालय साफ करायला लावण्याचा गुन्हास्पद प्रकार खाकट पशा दाखवून करायला लावलाय। झालेल्या या निंदनीय प्रकाराचा निषेध करण्यासाठी अंबाजोगाईतील सर्व डॉक्टरांनी उपविभागीय कार्यालयाला निवेदन देऊन आपल्या प्रखर भावना सरकार दरबारी पोहोचवल्या आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे, सचिव डॉक्टर सचिन पोदार, एम्पॉयचे स्थानिक अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे, डॉक्टर संदीप थोरात, डॉक्टर विठ्ठल केंद्रे, डॉक्टर SU पाटील, डॉक्टर निलेश तोष्णीवाल, डॉक्टर श्याम प्रसाद कुलकर्णी, डॉक्टर अनिल भुतडा, डॉक्टर मनीष ढिले, डॉक्टर योगेश मुळे, डॉक्टर अपेक्षा गायकवाड यांनी सदर निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिलं। पुढे बोलताना डॉक्टर राजेश इंगोले यांनी या दवाखान्यात झालेल्या प्रत्येक मृत्यूचं कारण हुडकून जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेला शिक्षा दिली गेली पाहिजे, पण घडलेल्या प्रकाराला जबाबदार धरून कायदा हातात घेऊन उच्च शिक्षित अधिकाऱ्याला अशा प्रकारे वागणूक मिळत असेल तर हा चुकीचा संदेश जनमानसात जाईल अशी आणि भविष्यात असे प्रकार घडत राहतील असा धोका व्यक्त केलाय। परळी येथील परळी समाचारचे संपादक तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष आत्मलिंग शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी
30 ऑक्टोबर रोजी अत्यंत साध्या पद्धतीने त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला। या प्रसंगी त्यांना शुभाशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी स्नेही हितचिंतक, पत्रकार बांधव, संपादक, समाजसेवक आदी प्रतिष्ठावंतांच्या वतीनं अनेकांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन, पुष्पहार घालून, फेटा बांधून आत्मलिंग शेटे यांचा हृदयस्पर्शी सत्कार करून अभिषेक केलं। राज्याचे कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आत्मलिंग शेटे यांना भ्रमणध्वनीद्वारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी परळीसह लातूर, बीड, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, पनवेल, नाशिक, कोपरगाव, कळंब, नांदेड इत्यादी अनेक ठिकाणावरून मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईलद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या। या अभिषेकचिंतन सोहळ्यामध्ये परळीतील ज्येष्ठ सर्जन डॉक्टर हरिश्चंद्र वंगेदादा, डॉक्टर विवेक दंडे, डॉक्टर शिवकांत अंदुरे, डॉक्टर पाळवदे, डॉक्टर रुद्राक्ष, डॉक्टर ऋतुजा गोवित्रीकर, सामाजिक कार्यकर्ते भास्कर मामा चाटे, सेवादास आश्रम घाटनांदूरचे सचिव, युवा नेते सुरेश जिटाक, इंजिनियर शिवकांत मळघागे, ऍडव्होकेट रमेश साखरे, ऍडव्होकेट सामाजिक कार्यकर्ते मनोज संकाय, वारकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज कोकाटे, बबनप्पा डांगे गुरुजी, सुहास गोवित्रीकर पुणे, सौ मंजिरी गोवित्रीकर पुणे, सचिन पाटील पुणे, एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश गित्ते, DS मुंडे, बाबा सर्वदे, सचिन स्वामी, भाजपचे युवक नेते अश्विन मोगरकर, राजेश साखरे सर, अर्षद साखरे, श्रीमती चंद्रकलाबाई साखरे, यश साखरे, लकी साखरे, वैद्यनाथ बँकेचे संचालक विकासराव डुबेदादा, शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष, नगर परिषद सदस्य आणि राष्ट्रेकर, मंगलनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक उमाकांत उदगीरकर, काळे चोपडे, महाराष्ट्र वीर शैव सभेचे परळी तालुका अध्यक्ष महादेव इटके, विकास हलगे, सूर्यकांत व्यवहारे, उमाकांत उदगीरकर, मातोश्री प्रेस संचालक विठ्ठल कांबळे व परळीतील सर्व नामवंत पत्रकार बांधव, सर्वस्वी ज्येष्ठ पत्रकार GS सौंदळे सर यांच्यासह सर्व संपादक, पत्रकार उपस्थित होते। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडा साथी PCN न्यूज, एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।